नमस्कार मित्रांनो, आज जालना नांदेड समृद्धी महामार्गाबाबत उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी आपल्या दालनामध्ये तातडीची बैठक बोलावली होती. या बैठकीमध्ये नेमकं काय काय घडलं, काय सूचना देण्यात आल्या, काय डेव्हलपमेंट झाल्या आपण जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत मोबाईल फोनद्वारे जोडले गेले आहेत जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर. भाऊ, आवाज येतोय? हो, नमस्कार. नमस्कार. आज नेमकं जी बैठक लावण्यात आली होती तातडीची, जी समृद्धी महामार्गाबाबत, त्याच्यात नेमकं काय काय घडलं हे सांगाल? हो, अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी आपल्या पालकमंत्री आमच्या भगिनी पंकजाताई मुंडे याही त्या ठिकाणी हजर होत्या आणि पंकजाताईने शब्द दिला होता की उपमुख्यमंत्री यांच्याकडे बैठक बोलवील. तर आज उपोषण सोड त्यावेळेस आणि मीही शब्द दिला होता की तातडीनं बैठक बोलवली जाईल आणि आज या ठिकाणी बैठक बोलवल्या गेली आणि संपूर्ण विषयावरती चर्चा केल्या गेली. आज मी शेतकऱ्यांच्या वतीनं काही विषय त्या ठिकाणी मांडले, अत्यंत महत्त्वपूर्ण विषय त्या ठिकाणी मांडले. एक तर नैसर्गिक न्यायाप्रमाणे या शेतकऱ्याला न्याय देणं गरजेचं यासाठी आहे कारण की मागच्या 3 वर्षामध्ये कुठल्या प्रकारचे जमिनीचे व्यवहार त्या परिसरामध्ये झाले नाही. तर 10% त्या ठिकाणी रेडी रेकनरचे दर वाढवून अशा पद्धतीनं शेतकऱ्याला ती 10% वाढीव पद्धतीनं 3 वर्षाचं किंवा 5 वर्षाचं जे म्हणता येईल त्या पद्धतीनं वाढीव दर त्या ठिकाणी देण्यात यावे. मुळामध्ये शेतकऱ्यावरती अन्याय त्या ठिकाणी यासाठी होतो की देवमूर्ती गावाला कोणीही सांगाल जालना शहरातला माणूस की त्या ठिकाणी 2.5 कोटीपेक्षा अतिरिक्त जास्तीचे भाव आहेत, परंतु शासन काय करू लागलं की 25 लाख रुपयेसुद्धा त्या ठिकाणी एकरी देत नाही. तर 25 लाख जर देणार असेल तर कोणता शेतकरी असा आहे की जो बाजार मूल्य 2.5 कोटी आहे आणि 25 लाखात शासनाला त्या ठिकाणी जमीन देईल. मी माननीय उपमुख्यमंत्री आणि माननीय पंकजाताईंनी आम्ही त्यांच्या लक्षामध्ये ही गोष्ट आणून दिली. मी माननीय मुख्यमंत्री मोदीला म्हटलो की तुम्ही ज्या ताईमाईच्या मंदिरात गेला होतात त्याच्या बाजूलाच ही जागा आहे. तुमची सभा ज्या ठिकाणी जालन्याला आझाद ग्राउंडला झाली, आझाद ग्राउंडहून 2 किलोमीटर दूर नाही, ती 2-2.5 किलोमीटरच्या अंतरावरती जमीन जाणारी आहे. त्यामुळं ही शहरातली जागा आहे, याला वेगळे म्हणजे येलो झोनचे रेट्स या ठिकाणी लावले पाहिजेत अशा प्रकारचा आग्रह मी धरला. फळबागाच्या संदर्भातसुद्धा जे संयुक्त मोजणी झाली किंवा जे आता फळबाग आहेत त्या सर्व फळबागाला न्याय देण्याची भूमिका त्या ठिकाणी घ्यावी अशा प्रकारची बैठकीमध्ये मी मागणी केली आणि स्वतः माननीय मुख्यमंत्री महोदयांनी जिल्हाधिकारी आणि तत्सम सर्व अधिकारी आणि मंत्रालयातील सर्व वरिष्ठ सचिव पातळीवरचे अधिकारी यांना सूचना केल्या की बाबा बाकी इतर ठिकाणी काही झालं असेल पण त्याचा परिणाम जालन्यावरती होऊन देऊ नका अशा प्रकारच्या सूचना आम्ही त्या ठिकाणी दिल्या. 1987 पासून किंवा दिलीप शेठ राठी यांचं तिथं येणे लेआउट झालेलं आहे, तरी त्यांना तिथं देत नसतील तर तो त्यांच्यावरती अन्याय. जालना कारखान्यामध्ये 1987ला तिथं येणे लेआउट झालेलं आहे, तिथंही दिलं पाहिजेत. पण अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या माध्यमातून अनेक गोष्टीला तिथं हात लावला गेला आणि मला असं वाटतं की अत्यंत पॉझिटिव्ह माननीय मंत्री महोदय अत्यंत सकारात्मक होते. त्याबद्दल मी माननीय एकनाथ शिंदे साहेबांचं आणि पंकजाताईचं मनापासून आभार व्यक्त करतो. अजून काय असेल जे इथलं जालन्याचं प्रशासन देखील जोडलं गेलं होतं व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे, त्यांची काय भूमिका होती आणि त्यांनी नेमकं काय इथल्या गोष्टी मांडल्या याच्याबद्दल काही सांगू शकता? नाही, आम्ही थेट प्रश्न माननीय जिल्हाधिकारी महोदयाला केला की सर त्या परिसरामध्ये तुम्ही रेकॉर्डर नाही पण तू असं सांगा की त्या परिसरामध्ये आज जमिनीचा भाव काय आहे. तर त्यांनी सांगितलं 75 ते 80 लाख रुपये एकरी त्या भागामध्ये जमिनीचे रेट आहेत. मग आता 8-45 म्हणजे 5 पट द्यायचे तर 4 कोटी रुपयाने दिलं पाहिजे असं मग नंतरचा हिशोब होऊ शकतो. मग तो जिल्हाधिकाऱ्यांनी मान्य केलं की त्या परिसरामध्ये 80 लाखाच्या पेक्षा अधिकचा भाव आहे आणि त्यामुळं ते ग्राह्य धरून आम्ही या संदर्भामध्ये विचार करू असं ते म्हटले. धन्यवाद भाऊ. आपल्यासोबत मोबाईल फोनद्वारे जोडले गेले होते जालन्याचे आमदार अर्जुनराव खोतकर. आज जी उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या दालनामध्ये जालना नांदेड समृद्धी महामार्गासंदर्भात जी तातडीची बैठक बोलावण्यात आली होती, त्या बैठकीमध्ये नेमकं काय घडलं, काय सूचना देण्यात आल्या ते आपल्याला खोतकर साहेबांनी सांगितलं. एकूणच ज्या शेतकऱ्यांच्या मागण्या आहेत मूल्यांकनासंदर्भात किंवा फळझाडे विहिरीच्या रेकॉर्डवर घेतल्या नाही असून देखील त्यांच्या ज्या प्रलंबित मागण्या आहेत त्यांची दखल घेतली गेली नाही, त्याच्यासाठी एकनाथराव शिंदे साहेबांनी जिल्हा प्रशासनाला कडक सूचना करीत त्यांना
वेळीच त्यांच्या समस्यांचं निराकरण करा अशा सूचना दिल्या. तसेच दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये काय घडलं त्याची तुलना जालन्याशी न करता जालन्यातील जे शेतकऱ्यांचे मुख्य प्रश्न आहेत ते कसे निकाली काढता येतील, त्यांना लवकरात लवकर न्याय कसा देता येईल अशा सूचना देखील शिंदे साहेबांनी जिल्हा प्रशासनाला केल्याचं कळतंय. तर मी अनुप राठी, पाहत राहा पार्श्वभूमी डिजिटल.